आणि फेलोशिप तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही प्रयत्न करू नका. आम्ही वायदे केले होते तुमच्या फेलोशिपसाठी, पण ते इलेक्शनच्या साठी केले होते. इलेक्शनपूर्वी तुम्ही लोकांनी आंदोलनं केली होती, त्याच्यामुळे आम्हाला असं बोलावं लागलं. असं 3 वेळेस ते 7-8 मिनिटाच्या मीटिंगमध्ये ते बोलले. And we have applied for Mahajyoti fellowships in the year 2023 and we have been struggling to get this fellowship. So now they are telling us that they had made the decision they had promised it before the election, but now they won't be able to implement it. महाज्योतीला एकही रुपये अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाहीये. आम्हाला मीटिंग मध्ये त्यांनी हुडकावून लावलेला आहे की आम्ही तुम्हाला देऊ करू हे तर त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की इलेक्शनच्या आधी आम्ही हे केलं आहे, पण आता आम्ही देऊ करू याला हात सुद्धा लावणार नाहीये. हे सगळं बाकी मागे पडलेलं आहे. माझं नाव ठकू पुजारी आहे. मी महाज्योतीची लाभार्थी आहे. मी 2022ला ॲप्लिकेशन टाकलं होतं महाज्योती फेलोशिपसाठी. मात्र पाठीमागच्या 2.5 वर्ष झालं आम्ही याच्यासाठी प्रयत्न करतोय. या 2.5 वर्षाच्या काळात अनेक आंदोलनं केली या फेलोशिपसाठी. 2 वेळेस परीक्षा कॅन्सल झाल्या, परीक्षा घेऊन कॅन्सल झाल्या, पेपर फुटी झाली आणि लगातार त्याच्यानंतर आम्ही मंत्रालयाची व्हिजिट करतोय, महाज्योती कार्यालयाला फोन करतोय, माहिती घेतोय. पण या 2.5 वर्षात इतकी आजचा दिवस हा खूप निराशेचा दिवस आहे माझ्यासाठी वैयक्तिक. कारण स्त्री म्हणून जन्माला आले त्यावेळेस स्ट्रगल करणं हे तर निश्चित होतं, पण एक विद्यार्थिनी म्हणून आणि इतर मागासवर्गातून आलेली मुलगी म्हणून ज्या प्रकारचा स्ट्रगल हायर एज्युकेशनमध्ये आता आमच्या वाटेला आलाय तो खूप निराशाजनक आहे. आजची व्हिजिट म्हणजे त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उच्चांक होता. आज आमची मीटिंग होती अजित पवारांसोबत, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन. त्यांना भेटायला गेल्यानंतर 7-8 मिनिटाची मुलाखत झाली, पण त्या 7-8 मिनिटामध्ये आम्ही 2 शब्दही बोलू शकलो नाही. त्यांनी सगळ्या गोष्टी बोलल्या अतिशय अरेरावी पद्धतीने आणि एकदम डिसरिस्पेक्टफुल लँग्वेजमध्ये ते बोलत होते. आणि फेलोशिप तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही प्रयत्न करू नका. आम्ही वायदे केले होते तुमच्या फेलोशिपसाठी, पण ते इलेक्शनच्या साठी केले होते. इलेक्शनपूर्वी तुम्ही लोकांनी आंदोलनं केली होती, त्याच्यामुळे आम्हाला असं बोलावं लागलं. असं 3 वेळेस ते 7-8 मिनिटाच्या मीटिंगमध्ये ते बोलले. तर मला असं वाटतंय की रिझर्वेशन आणि विद्यार्थी फेलोशिप हे सगळे इलेक्शनचे मुद्दे आहेत. प्रत्यक्षात असं काहीच होत नाही, कारण सारथी आणि बार्टीला जिथे फेलोशिप भेटलेली आहे ऑलरेडी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत, तिथे आम्हाला 2.5 वर्ष झालं प्रयत्न करूनही अजूनही 1 रुपया अकाउंटमध्ये पडलेला नाही. तर मला वाटतं दया पवारांनी जे लिहिलेलं ते दुःख आमचंच आहे की कशाला झाली पुस्तकांची ओळख, बरा होता ओहळाचा गोठा, गावची गोरेवळी असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या, जर शिकलोच नसतो. थँक्यू. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना 100% अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय. बार्टीच्या धर्तीवर सारथी आणि महाज्योती विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून 100% अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय कालच्याच कॅबिनेटमध्ये. मी तिथं सांगितलं की बाबा हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, TRTI या संस्थांच्या कार्यक्रम योजनांमध्ये एक समानता आणण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. Hi, my name is Lakshmi Govekar. I am doing my PhD in Public Health at Tata Institute of Social Sciences, and we have applied for Mahajyoti fellowships in the year 2023, and we have been struggling to get this fellowship awarded to us since like 2.5 years. We have been frequently doing protests, and we are also visiting Mantralaya and meeting ministers frequently, but we are not getting the fellowship from the date of registration as we were promised by the ministers before the elections. So now they are telling us that they had made the decision they had promised it before the elections, but now they won't be able to implement it. So I request that the ministers and everyone should take this into consideration, that we are PhD fellows and we are doing research every day and we are not getting any fellowship from the government. मी ICT मुंबई येथे केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये PhD करत आहे. आमच्यासाठी दिनांक 11 ऑक्टोबर 2024 त्या दिवशी अवॉर्ड लेटर आम्हाला दिले आहे. तसा तो GR आलेला होता की बार्टी, सारथी आणि महाज्योती या तिन्ही संस्थेला एक समान असा एक निर्णय झालेला की यांना 100% फेलोशिप देऊ. तर आम्हाला महाज्योतीला एकही रुपये अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाहीये, पण सारथी आणि बार्टीच्या मुलांना पूर्ण नोंदणी दिनांक
क्रमांकापासून जे काही रक्कम आहे ते त्यांना प्राप्त झालेली आहे. पण असं सारथी या संस्थेमध्ये मराठा समाजाची मुलं असतात आणि भारतीय संस्थेमध्ये एससी समाजाची मुलं असतात. तर महाज्योतीला का अजूनपर्यंत फेलोशिप मिळाली नाही? कारण त्यामध्ये भटके विमुक्त जे मुलं आहेत आणि ओबीसीची मुलं आहे, व्हीजेएनटीची मुलं आहे, एनटीची मुलं आहे, म्हणजे यांचे 413 जाती यामध्ये असून सुद्धा यांना का बरं पाठबळ देत नाही आहे सरकार? यांचा मुद्दा अजूनपर्यंत स्पष्ट झालेला नाही आहे. आम्ही जे काही मंत्रालयात ज्या काही गोष्टी होत असतात, आम्ही आज आमची मीटिंग होती, तर आम्हाला मीटिंगमध्ये त्यांनी हुडकावून लावलेलं आहे की आम्ही तुम्हाला देऊ करू हे. तर त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की इलेक्शनच्या आधी आम्ही हे केलं आहे, पण आता आम्ही देऊ करू याला हात सुद्धा लावणार नाही आहे. हे सगळं बाकी मागे पडलेलं आहे. तर तुम्हाला जे काही फेलोशिप येत आहे ते घ्या आणि राहा, असं सुद्धा म्हटलेलं आहे आम्हाला. नमस्कार.